जे आपल्या बरोबर नाहीत, आपला हात सोडून महाविकास आघाडी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या वेळेला 2024ला मिळालेलं आपल्याला थोडंसं अपयश आणि या थोड्याशा अपयशामुळे असं वाटायला काही लोकांना लागलं की हो, महाविकास आघाडीचे आता चांगले दिवस यायला लागलेत आणि महाविकास आघाडीचे चांगले दिवस आले, त्यामुळे आपण त्या पारड्यात जाऊन काम करायला हरकत नाही. असे काही कार्यकर्ते की ज्यांनी आपल्याला, आपल्या पक्षाला, आपल्या विचारधारेला बाजूला ठेवलं, अशा लोकांना मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असेपर्यंत तरी स्थान नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा रत्नागिरीला पहिला दौरा, पक्ष संघटनेदृष्टीने विचार केला तर तो पहिलाच दौरा. यापूर्वी पण ते आले होते महायुतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला. तत्पूर्वी विमानतळावर ते आले, विमानतळावरून निघून गेले. पण आज खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आजचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने रवींद्र चव्हाणांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जात होता. दौऱ्याचं स्वरूप पाहता जिल्हा कार्यकारिणीची बैठक, त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्षप्रवेश, सगळ्या गोष्टी आज ह्याच नाट्यगृहामध्ये घडून आल्या. आज कार्यकर्त्यांचा असलेला उत्साह पाहून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दस्तूरकृती इतके उल्हासित होते की कार्यकर्त्यांचे कौतुक करताना त्यांनी पदाधिकाऱ्यांचं सुद्धा कौतुक केलं की गेले काही वर्ष रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हा परिषदमधली आपली पाठी कोरी होती, पण ह्यावेळेला सुद्धा जिल्हा परिषदेने प्रतिनिधी मिळालं, देवरुख सारखं नगरपंचायत नगराध्यक्ष मिळालं, गुहागरला आपल्याला नगराध्यक्षपद मिळालं आणि काही पंचायत सदस्य निवडून आले, जिल्हा सदस्य निवडून आले. पण अजूनही माझा कार्यकर्ता काही ठिकाणी गेले अनेक वर्ष मान अपमान सहन करत काम करतोय, पक्षाचा झेंडा पुढे नेतोय. याला कुठेतरी ताकद देण्याची गरज आहे आणि ह्या नेते मंडळींनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं की भविष्यातला हा देश घडवण्याचा कार्यकर्ता हा रत्नागिरी जिल्ह्यातला तयार झाला पाहिजे, असं त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. पण दुसऱ्या बाजूला त्यांनी अत्यंत महत्वाचं एक आपल्या भाषणामध्ये कार्यकर्त्याच्या मनामध्ये गेले काही दिवस जो चर्चा होती की नेमका बाळमानेंना भाजप प्रवेश मिळणार का, त्याला सुद्धा प्रदेशाध्यक्ष नात्याने त्यांनी पूर्ण विराम दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की लोकसभेला महाविकास आघाडीला काही थोड्या प्रमाणात यश मिळालं तर आमच्यातले काही मंडळी आमचा पक्षाचा झेंडा ठेवून महाविकास आघाडीमध्ये गेले, त्या मंडळींना मात्र मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत पक्षात प्रवेश मिळणार नाही असं ठासून सांगितल्यामुळे आता बाळमानेंचा प्रवेश आला भाजपच्या. आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच पूर्णविराम दिल्यामुळे आता बाळमानेंची राजकीय अडचण मात्र निर्माण झाली. त्याचं कारण असं की विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून गेले, त्याला कारणीभूत ठरले होते बाळमाने. ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि नितेश राणे महसूल मंत्री यांच्या पुढाकारातून त्यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला होता आणि अनिकेत तटकरेंचा विधान परिषद मार्ग त्यांनी मोकळा करून दिला होता. त्यामुळे सर्वांना वाटत होतं की बाळमानेंना भाजपमध्ये प्रवेश मिळेल. पण आज कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतलेली भूमिका, त्यामुळे आता बाळमानेंची पुढची राजकीय अडचण मात्र निर्माण झाली. आता बाळमाने उद्धव ठाकरे सेनेतरीचे अकालपट्टी झाले, भाजपमधून यापूर्वीच ते गेलेत, आता शिवसेनेमध्ये उदय सामंत समोर असल्यामुळे त्यांना ते कितपत प्रवेश मिळेल की नाही ह्याबद्दल शासंगत आहे. पण एकंदरीतच आजच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या बाळमानेबद्दलच्या असलेल्या भूमिकेमुळे मात्र त्यांची राजकीय खडतर वाटचाल झाली, एवढं मात्र आजच्या या दौऱ्यातून दिसून आलं. दुसऱ्या बाजूला रवींद्र चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षांना त्यांनी दोन्ही जिल्हाध्यक्षांचं कौतुक केलं. विशेषतः सहदेव बेटकरांच्या प्रवेशामुळे पक्षाला ताकद मिळेल, एक सामान्य कार्यकर्ता पक्षात आल्यामुळे येत्या काळामध्ये आणखीन पक्षाला बळकटी मिळेल आणि अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पक्षाकडून सहकार्य दिलं जाईल हेही सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे एकंदरीतच की बाळमानेंचा हा प्रवेश ला केलेला रवींद्र चव्हाणांचा विरोध, त्यामुळे मात्र बाळमानेंची राजकीय अडचण झाली, एवढं मात्र नक्की. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.